सोलापूर शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर डोणगाव हे गाव आहे. या गावातील शेतकरी आनंद शेट्टी यांनी आपल्या शेतात नवीन प्रयोग करायचं ठरवलं आणि गेल्या 10 वर्षापासून त्यांनी कढीपत्त्याची लागवड 3 एकर शेतात केली असून यातून वर्षाला त्यांची लाखोची कमाई होत आहे. या शेती संदर्भात अधिक माहिती शेतकरी आनंद शेट्टी यांनी लोकल एटीशी बोलताना दिली आहे. आनंद शेटे हे आमचं कढीपत्ता म्हणून हे पीक आहे. एकदा छाटणी केलं की वर्षातून 3 वेळा हे पीक येत आहे. प्रत्येक छाटणी केल्यानंतर 4 महिन्यांनी एकदा छाटणी करावं लागते. आता ही शेती करण्यापूर्वी कढीपत्त्याची त्याचं मार्गदर्शन कुठं केलं आणि त्याची माहिती कोणाकडून घेतली? मार्गदर्शन म्हणताना असं दुसऱ्या शेतकऱ्यांचं बघून आम्ही, आमच्या काकांनी केली होती अगोदर शेती कढीपत्ता, त्यांचं बघून आम्ही, काकांचं बघून आम्ही पण हेच कढीपत्त्याचं पीक केलं. मशागत करावं लागेल, खात घालून, मग त्याला ट्रॅक्टरने नांगरटी करून, मग परत आपल्याला किती फुटी लावायचं, 4 फुटी 3 फुटी त्याप्रमाणे सऱ्या सोडून मग त्याची बियाणे टोकन करावं लागतं. 1 वर्षाने उत्पन्न चालू होते. लागवड केल्यापासून 1 वर्षापासून ते चालू होते. वगैरे सारखा कंटिन्यू 8-8 दिवसाला फवारणी करावं लागते. सारखा बुरशीनाशक, कीटकनाशक, करपा पडतंय, डाग पडतंय, कीटकनाशक म्हणजे अळ्या गुंडाळत येतं. ते 4 महिन्याला एकदा आम्ही त्याची छाटणी करतो. 3 एकर बाग आहे. छाटणीला वेगवेगळं रेट राहत आहे. कधी 50 रेट मिळते, कधी 20 रेट मिळते. आता चालूला 10 रुपयाचं रेट मिळाला, असं असतं. ते आता विकत नाही, ते आम्ही व्यापाऱ्याला देतो. व्यापाऱ्यामार्फत माल जाते. आमचा कसा माल घेते त्यांनी. मी ते सांगितलं की एका छाटणीला 10 रुपये मिळते, एका छाटणीला 30 रुपये, एका छाटणीला 50 रुपयेपर्यंत आम्हाला रेट मिळते. तरी तसं बघितलं तर 1 लाख रुपये उत्पन्न निघते. लाख ते 1.25 लाख रुपये वार्षिक. एकरी 3 लाखापर्यंत होतं. 2.5 ते 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे. चांगलं आहे. एवढंच की जरा मशागत जास्त आहे, औषधाचा खर्च जास्त आहे, एवढं सगळं नियोजन करावं लागतं. आनंद शेटे हे गेल्या 10 वर्षापासून कढीपत्त्याची शेती करत आहे. कढीपत्त्याची लागवड केल्यानंतरनं 1 वर्षाने त्याचं उत्पन्न सुरू होतो. 8 दिवसाला एकदा या कढीपत्त्यांच्या पिकांवर फवारणी करावी लागते. बुरशीनाशक, कीटकनाशक या औषधांची फवारणी करावी लागते. 3 एकर बागेत लावलेल्या कढीपत्त्याची छाटणी दर 4 महिन्याला शेतकरी आनंद शेटे हे करत आहे. दर छाटणीला या कढीपत्त्याला वेगवेगळे दर मिळतात. कढीपत्त्याला कधी 50 रुपये, 40 रुपये, 35 रुपये 5 किलो याप्रमाणे दर कढीपत्त्याला मिळतो. कढीपत्त्याच्या विक्रीतून वर्षाला 3 ते 4 लाख रुपयाचं उत्पन्न आनंद शेटे यांना मिळत आहे. शेतकऱ्यांनी कढीपत्त्याची लागवड एकदा जर केली तर त्यापासून 10 वर्ष उत्पन्न मिळते आणि कढीपत्त्याला मशागत जास्त असल्यामुळे काही शेतकरी कढीपत्त्याची लागवड करत नाही. शेतकऱ्यांनी कढीपत्त्याची लागवड केली तर जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल असे आवाहन शेतकरी आनंद शेटे यांनी केले आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.